नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की नंदुरबार जिल्ह्यात पेरणीला जी आहे ती खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक आणि दमदार असं पावसाची एंट्री जी आहे ती झाली होती, त्यामुळं पेरणीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्रावरती खरीप हंगामाची पेरणी जी आहे ती करण्यात येत असते। यात सर्वाधिक पेरणी जी आहे ती कापसाची होत असते आणि कापसाची लागवडीला जी आहे ती आता सुरुवात झालेली। कापसानंतर सोयाबीन असेल, मका असेल, या पिकांची पेरणी जी ती होत असते। एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळं यावर्षी लागवडीचे क्षेत्र जे आहे ते देखील वाढलेलं आहे, तर मोठ्या प्रमाणावरती कापसाची लागवड जी आहे ती वाढणार आहे। यावर्षी 1,25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती कापसाची लागवड जी आहे ती होणार आहे आणि या लागवडीला सुरुवात जी आहे ती आता झालेली आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, शहादा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।